काही दिवसापूर्वी नेपाळला गेलो होतो आणि त्या नेपाळ आणि भारतच्या सीमेवर ज्या गोष्टी मला बघता आल्या, अनुभवता आल्या, त्या इथं मांडतोय नो मॅन लँडमध्ये. देश एक अशी जागा जी आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. त्याला सीमा तुम्ही म्हणालात तर आहेत आणि म्हणालात तर नाहीत. तिचा नकाशा आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. पण लोक मात्र आहेत, या देशातही आणि त्या देशातही. आणि ते वेगळेही नाही आहेत, सारखेच आहेत, दिसतात सुद्धा सारखेच. कदाचित नातलगही असतील एकमेकांचे. मी भारत आणि नेपाळच्या सीमेवर उभा राहून हा सर्व विचार करत होतो. देशाची सीमा म्हटलं की आपल्याला मनात एक विचित्र कुतूहल आणि भीती जाणवते. वेगळा देश म्हणजे नेमकं काय, यावर मात्र आपण विचार करत नाही. सीमेवर अनेक तास उभं राहून या लोकांना बघत राहिलो, पण कुठलीही भीती मनात आली नाही. काहीच वेगळं नव्हतं सीमेपलीकडच्या लोकांमध्ये. किंबहुना भारतातल्या लोकांमध्ये काहीसा नेपाळ आणि नेपाळमधल्या लोकांमध्ये काहीसा भारत दिसत होता. त्या सीमेवर उभे असलेले शस्त्रधारी सैनिक जर बाजूला केले तर वाटेल तरी का की ही दोन देशांची किंवा दोन देशांना वेगळं करणारी सीमा आहे म्हणून. पण बाकी सीमा भागांच्या तुलनेत या सीमेवरील सुरक्षा आणि कडकपणा काहीसा शिथिलच होता. त्यामुळे फार वाघा बॉर्डर असल्यासारखं वाटलं नाही. पण सीमा ती सीमाच. पण सीमेवर पोहोचण्याच्या एक दिवस आधी भारतातील हॉटेलमधल्या आचार्याशी गप्पा मारत असताना मी त्याला सहज म्हणालो, और भाई शादी वगैरह हो गई? तर तो म्हणाला, हाँ सर जी हुई है ना, फॉरेनर वाइफ की है. मी हसलो. पुढे तो म्हणाला, नेपाल की है वो, बॉर्डर से 5 किलोमीटर अंदर गाव है उसका. असं म्हणत आम्ही दोघं टाळी देत हसलो. हा प्रसंग त्या सीमेवर उभा असताना मला प्रकर्षाने आठवला. त्या दिवशी शुक्रवार होता आणि स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांसारखे भारतातले लोक ती सीमा ओलांडून नेपाळमध्ये जात होते. हे सर्व बघणं नवलाईचं होतं. शुक्रवार म्हणजे त्यांचा आठवडी बाजाराचा वार असतो हे मला नंतर कळालं. बहुतांश त्यामध्ये स्त्रिया होत्या, ज्या नाही ते सगळं सामान घेऊन भारतातून नेपाळमध्ये जात होत्या. अगदी 5 रुपयाचे चिप्स, बिस्किटचे पुडे, तेल, भाजीपाला, कपडे, खेळणे यापासून ते पाण्याचे मोठे पाईप हे सुद्धा मी त्यांना डोक्यावर नेताना बघितलं. सीमा बदलते म्हणजे नेमका नक्की काय फरक पडतो हे जाणवत होतं. नेपाळमध्ये हे सर्व भारतापेक्षा महाग मिळत असल्याने हे लोक भारतातून नेत होते. नेपाळमधील रुपयाचा दर हा आपल्यापेक्षा कमी आहे. आपले 100 रुपये तर त्यांचे 160 रुपये होतात. पण नेपाळमध्ये उत्पादनाचं प्रमाणही कमी असल्याचं मला दिसलं. आपल्याकडील 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा तिथे नेपाळी 10 रुपयांना तर भारतीय 6 रुपयांना मिळतो. तेव्हा ते लोक भारतातून नेऊन तिकडे विकतात. नेपाळच्या सीमा भागावर गरिबीचे प्रमाणही मला मोठे दिसले. लोक रोजगारासाठीही भारतात येत असल्याचं दिसून आलं. तसंही त्यात नवल नव्हतं. बराच वेळ भारत आणि नेपाळ सीमेवर उभा राहून वाटलं, नेपाळमध्ये जाण्यापूर्वी चला जरा भारतात चहा पिऊन घेऊ. चहा पिला आणि कप टाकण्यासाठी दुकानदाराला विचारणा केली. तो रस्त्याकडे हात दाखवत म्हणाला, डाल दीजिए यही डस्टबिन है, बॉक्स रखते हैं तो लोग उसमें थूकते हैं, इसलिए नहीं रखा. मी हसत त्याला म्हटलं, अरे भाई कम से कम वो एक जगह तो थूकते जहाँ तो पूरा रस्ता खराब कर दिया है. असं म्हणत आम्ही दोघं एकमेकाकडे बघतच राहिलो. मी पुढे गेलो ते वॉशरूमची विचारणा करायला तिथल्या स्पेशल फोर्सच्या ऑफिसला. त्यावर त्यांचे उत्तर तर अप्रतिम होते. ते म्हणाले, भैया आप एक काम कीजिए, पीछे देखिए, वहाँ एक गली दिख रही है ना, उसके अंदर जाइए. हे ऐकून मला वाटलं की तो वॉशरूमचा रस्ता दाखवत असेल. तो म्हणाला, वहाँ खुला मैदान है, कहीं भी कर सकते हैं. मी त्याच्याकडे बघतच राहिलो आणि तोही हसायला लागला. इकडे काय आणि तिकडे काय, सगळं सारखंच. मी पुन्हा सीमेवर आलो आणि बघू लागतो. भारताची सीमा रात्री 10ला तर नेपाळची सीमा रात्री 9:45ला बंद होते हे तेव्हाच कळालं. तात्पर्य की नेपाळचे घड्याळ हे भारताच्या घड्याळापेक्षा 15 मिनटं पुढे आहे आणि त्याआधी लोकांना आपापल्या ठिकाणी जायचं आहे. लोकांकडे आपापले ID कार्ड्स म्हणजे भारताचे आधार कार्ड आणि नेपाळचे परिचयपत्र होते. ते दाखवून ते अलीकडे आणि पलीकडे जात होते. तिथे तेवढ्यात एक लहान मुलगा दारू पिलेल्या माणसाशी भांडू लागला. त्या लहान मुलाने त्याला लाथ मारली आणि तो चक्क बॉर्डरच्या पलीकडे नेपाळमध्ये पळून गेला. हे बघून तर सीमा कुठे गेली असंच मनात आलं. म्हणजे ही ती पाकिस्तानातली सीमा नाही जी याच बॉर्डरने भारतात आली होती. ही सीमा म्हणजे बॉर्डर जी देश वेगळे करते आणि ती प्रत्यक्षात किती लवचिक असू शकते हे मला प्रकर्षाने जाणवलं. काहीच वेळात मी भारताच्या सीमेच्या बाहेर आलो. पण याचा अर्थ मी नेपाळमध्ये होतो असं नाही, तर मी होतो भारत आणि नेपाळच्या मध्ये, जो कुठलाच देश नव्हता,
जी कुणाच्याच मालकीची जागा नव्हती, ती होती नो मॅन लँड. तिथे उभा राहिलो आणि अचानक आठवला सादत हसन मंटोचा टोबा टेक सिंग. तो वेडा माणूस जो मी कुठला आहे, मी आता कुठे आहे, हा भारत आहे की पाकिस्तान, पण हा तर भारत होता. आता पाकिस्तान कसा झाला, माझे नातेवाईक होते भारतात, आता पाकिस्तानात कसे आले, हे विचारत फिरतोय. आणि शेवटी तो पडलेला असतो नो मॅन लँडमध्ये, त्याच प्रश्नांसह. पूर्वी नदी, जंगल, एखादी डोंगर रांग होती या देशाची, प्रांताची सीमा. आता इथे असं नैसर्गिक काही नाही, पण आपल्या डोक्यात एक रेष आहे, एक ठळक रेष, जिला आपण सीमा या नावाने ओळखतो. ती बनवते दोन वेगळे देश.